महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये उद्या महायुतीचा जन आक्रोश। जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा काढला जाणार। संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करणार। विरोधी पक्षांकडून 70 कोटी महिलांचा विश्वासघात। काँग्रेस, तृणमूल, द्रमुक, सपा ते ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाकडून विधेयकाची भ्रूण हत्या। मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। महिलांचा वापर करून डिलिमिटेशनचा प्रयत्न। सत्ताधाऱ्यांना महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन बिल पास करायचं होतं। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा पलटवार। 2023 मध्ये समर्थन देणाऱ्यांनी सरड्यासारखे रंग बदलले। काँग्रेस, ठाकरे सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा महिला विरोधी चेहरा उघडा पाडू फडणवीसांची टीका। महिला आरक्षण विधेयकावरनं विरोधकांना ओपन डिबेटचं चॅलेंज। फडणवीस अभ्यासू आणि हुशार नेते, पण महिला आरक्षणाबाबत दिल्लीतनं प्रेशर आलं असेल। सुप्रिया सुळेंची टीका। तर फडणवीस सांगतील ती जागा आणि वेळ मान्य। सुळेंनी ओपन डिबेटचं चॅलेंज स्वीकारलं। प्रचार सभेत फडणवीस काय सुदर्शन चक्र फिरवतायत बघूयात। प्राजक्त तनपुरेंच्या भेटीनंतर राम शिंदेंची सूचक प्रतिक्रिया। राहुरी पोट निवडणुकीनिमित्तानं अक्षय कर्डिलेंसाठी मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील सभेपूर्वी पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर। बॅनरवरनं आमदार महेश शिंदेंचा फोटो हटवल्यामुळे नाराजी उघड। महेश शिंदेंना सभेचं निमंत्रण नसल्याची माहिती। स्वतःच्या जीवावर निवडून येतो आमदार महेश शिंदेंचा पक्षाला घरचा आहेर। तर ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट। मंत्री प्रताप सरनाईकांचा महेश शिंदेंना चिमटा। टिळा टिकली लावण्यास कोणतीही बंदी नाही। बोरिवलीच्या दुकानातील वादानंतर लेन्सकार्टकडून स्पष्टीकरण। झालेल्या प्रकाराबद्दल लेन्सकार्टची माफी। निवडणुकीच्या निमित्तानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ड्राय डेची घोषणा। मतदानाच्या 48 तासांपूर्वी मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार। हॉटेल, बार, क्लबमध्येही मद्यसेवेला बंदी।